नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे, तर काही भागात अद्याप पावसाची शक्यता आहे। तर अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 4 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। मराठवाड्यातही काही भागात पावसाची शक्यता आहे। विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट देण्यात आलाय। मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्याचबरोबर पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये उद्यापासून शुक्रवार दिनांक 12 रोजी पुढील 3 दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। या सर्व जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पुढील 3 ते 4 दिवस विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून या हवामान विभागाने या भागात येलो अलर्ट दिला आहे। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा